नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक निवडणुकांवर गंभीर आरोप केले। त्यांनी सांगितले की निवडणूक प्रक्रियेत मनमानी, गैरव्यवहार आणि दबाव टाकण्याच्या घटना समोर येत आहेत। सुजात आंबेडकर यांचा आरोप आहे की सत्ताधारी पक्षातील काही जण मतदारांना धमकावत आहेत आणि निवडणुकीवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। काही ठिकाणी पैसे वाटप आणि बोगस मतदानाची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटलंय। ते पुढे म्हणाले की आरएसएसने संविधानाच्या चौकटीत राहिले पाहिजे, तसे होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील। या निवडणुकीत जी धांदली होत आहे ती लोकशाहीसाठी धोकादायक आहे। सुजात आंबेडकर यांनी हेही आरोप केले की देशात काही लोक बाबासाहेबांच्या संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत। स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आता अधिक तीव्र झाले असून परिस्थिती कोणत्या दिशेने जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। नागपूरमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलच्या 7वी शिकणाऱ्या तेजस्वी शैलेश भोयर यांनी आपल्या कॅनव्हासवर असे अप्रतिम चित्र रेखाटले की पाहणारे थक्क झाले। विशेष म्हणजे तेजस्वीने कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता ही कलाकृती तयार केली आहे। रंगांची जाण, कल्पनाशक्ती आणि बारकाव्यांचे निरीक्षण करण्याची तिची क्षमता लहान वयातही स्पष्ट दिसते। तेजस्वीचे चित्र पाहिल्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी तिच्या कौशल्याचे मनापासून कौतुक केले। त्यांनी तेजस्वीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचे ध्येय ठेवण्याची प्रेरणा दिली। तेजस्वीनेही भविष्यात जागतिक स्तरावर कला प्रदर्शित करण्याची इच्छा व्यक्त केली। बॉलिवूड अभिनेता सनी देओलची आगामी फिल्म बॉर्डर 2 सध्या जोरदार चर्चेत आहे। या चित्रपटात सनी देओल सोबत वरुण धवन आणि आहान शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे। जवळपास सर्व कलाकारांचे लुक पोस्टर समोर आले असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता चांगलीच वाढली आहे। चित्रपटात अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत। त्यांचा फर्स्ट लुक पोस्टर चित्रपटाच्या रिलीजपूर्वी 2 महिने आधीच प्रदर्शित झाला आहे। पोस्टरमध्ये दिलजीत एक दमदार विंग कमांडरच्या भूमिकेत दिसत आहे। त्यांचा लुक प्रेक्षकांना अत्यंत भावला असून सोशल मीडियावर चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत। नागपूरमधील वर्धमाननगर चौकात असलेल्या फोमच्या गोदामात रविवारी संध्याकाळी अचानक भीषण आग लागली। रिकाम्या जागेवर असलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात सोफा फोम साठवण्यात आला होता। आग वेगाने पसरली आणि दूरवरून ज्वाला दिसत होत्या। या घटनेमुळे जवळच्या अपार्टमेंटमधील रहिवासीही घाबरले। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 6:30च्या सुमारास आग लागली। गोदामाचा वापर प्रामुख्याने सोफा फोम साठवण्यासाठी केला जात होता। घटनेची माहिती मिळताच कॉटन मार्केट, सिव्हिल लाईन, सुगतनगर आणि लकडगंज अग्निशमन केंद्रातील अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। फोम मटेरियल असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत कठीण झाले। आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी दीर्घकाळ कूलिंग ऑपरेशन केले। या घटनेमुळे सुमारे 2,50,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे। गोदामात साठवलेला सर्व फोम पूर्णपणे जळून खाक झाला आहे। आगीच्या कारणाचा तपास सध्या सुरू आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत रहा नागपूर समय। धन्यवाद।